नमस्कार, आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी आपल्याला रवा आणि ब्रेडचा चटपटीत नाश्ता दाखवणार आहे, जो बनवण्यासाठी सुद्धा साधा सोपा आहे, अगदी झटपट होतो। तर आता आपण हा नाश्ता आपला जो आहे तो कसा बनवायचा ते बघूयात। तर त्यासाठी इथे मी बाउलमध्ये 1 वाटी इतका रवा घेतलेला आहे। जाडा बारीक कोणताही रवा चालेल। आणि रवा घेतल्यानंतर आपला जो 10 रुपयाचा दह्याचा कप मिळतो तो पूर्ण 1 कप आपल्याला त्याच्यामध्ये दही घ्यायचा आहे। तर इथे दही जे आपलं आहे ते काढून घेऊयात। त्यानंतर आता दही बाजूला राहतं म्हणून त्याच्यामध्ये पाणी घालून थोडंसं बोटाने व्यवस्थित आपण काढून घेऊयात आणि ते पाणी घालून घेऊयात। म्हणजे आपल्याला जसं पाणी लागेल त्याप्रमाणे घ्यायचं आहे आणि चांगलं व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे। म्हणजे अजिबात कुठेही रव्याची गुठळी नाही राहिली पाहिजे आणि व्यवस्थित दही चांगलं रव्याला आपल्याला लागलं पाहिजे। तर इथे अजून पाण्याची गरज आहे, तर अजून पाणी घालून घेऊयात। आपल्याला हे जास्त घट्ट किंवा जास्त पातळ सुद्धा नाही करायचं। तर मी जी वाटी घेतलेली आहे त्या वाटीच्या मापाप्रमाणे मला 1.5 वाटी इतकं पाणी इथे लागलेलं आहे। तर आता मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे। तर त्याच्यासाठी इथे मी 1 कांदा घेतलेला आहे, 1 टोमॅटो, कोथिंबीर आणि मिरची घेतलेली आहे बारीक कापून। तर आता हे जे आपले सर्व साहित्य आहे ते आपल्या रव्यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर रवा बघा आपला मस्तपैकी असं चांगला फुगून आलेला आहे, बघूनच कळतोय की तो एकदम चांगला भिजला गेलेला आहे रवा। तर आता एकदम मिक्स केल्यानंतर आपल्याला थोडीशी पाण्याची गरज आहे, त्यामुळे थोडंसं पाणी घालूया, कारण रवा भिजल्यानंतर थोडा घट्ट झालेला आहे। तर किंचित असं पाणी घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आणि पुन्हा चांगलं मिक्स करायचं आहे। आता मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर, मिरची घालायची आहे। आपल्याला पाहिजे असेल तर आपण अजून सुद्धा भाज्या घालू शकतो, गाजर, शिमला मिरची, कोबी वगैरे। तर आता भाज्या सर्व आपल्या ज्या आहेत त्या घालून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपल्याला आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्याच्यानंतर थोडीशी काळी मिरी पावडर घातलेली आहे। जर तुम्हाला लाल तिखट वगैरे हवं असेल तर तुम्ही लाल तिखट सुद्धा घालू शकता आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित। भाज्या वगैरे आपल्या चांगल्या व्यवस्थित रव्यामध्ये मिक्स झाल्या पाहिजेत। तर इथे मी आता मिक्स करून घेतलं आहे। त्यानंतर इथे ब्रेड स्लाइस घेतलेली आहे, ती आपल्याला त्याच्यामध्ये डुबवून घ्यायची आहे। त्याला जे आपल्या ह्या आपण घेतलेल्या भाज्या वगैरे आहेत त्या चांगल्या लावून घ्यायच्या आहेत। इथे आपला तवा सुद्धा तापलेला आहे, तेल सुद्धा लावून घेतले। त्यानंतर आपल्याला आपली जी ब्रेड स्लाइस आहे ती सोडून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपण थोडीशी शेकल्यावरती बाजूला दुसरी सुद्धा ब्रेड स्लाइस त्याच पद्धतीने ठेवायची आहे। वरून किंचित असं तेल सोडून घ्यायचं। तर आपली ही स्लाइस आहे ती खालून चांगली सुटलेली आहे, त्यामुळे तिला पलटी करून एका बाजूला सरकवून ठेवूयात आणि दुसऱ्या बाजूला जागा आहे तिथे दुसरी ब्रेड स्लाइस ठेवूयात आणि छान असं दोन्ही बाजूनी खरपूस शेकवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही हा रवा ब्रेडचा नाश्ता करून बघा, खरंच खूप सुंदर लागतो सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर आणि खायला सुद्धा तितकाच छान आहे। तर इथे बघा मी त्यांना दोन्ही बाजूनी असं प्रेस करत करत चांगले शेकवून घेतलेलं आहे। तर आता आपण ते सुद्धा पलटी करून घेऊयात त्यांना आणि पलटी करून घेतल्यानंतर इथे आपले जो ब्रेड स्लाइसचा नाश्ता आहे तो तयार झालेला आहे। छान असे शेकले गेलेले आहेत। त्याच्यानंतर आपले बाकीचे सुद्धा ब्रेड स्लाइस जे आहेत ते सेम त्याच पद्धतीने सोडून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने तुम्ही हा नाश्ता करून बघा, सगळेच आवडीने खातील असा आहे आणि अगदी साधी सोपी पद्धत आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वरून झाल्यानंतर तयार चीजसुद्धा किसू शकता, पण ते ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर किसा। तर अशा पद्धतीने आपला जो सगळा नाश्ता आहे ब्रेड रव्याचा तो बनवून घ्यायचा आहे। अगदी झटपट होतो, जास्त वेळसुद्धा लागत नाही। तर इथे मी 2 ब्रेड दाखवलेले आहेत, त्याच्यावर सॉस आहे। सॉसबरोबर तो खूप छान लागतात, मुलं वगैरे सुद्धा टिफिनला आवडीने येतात। दोन्ही साईडने मस्त असं त्याला चांगलं शेकवून घेतले, खूप टेस्टी आहे। तुम्हाला ही नक्की रेसिपी आवडेल आणि बनवायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही, अगदी झटपट होतो। मुलांना टिफिनमध्ये सुद्धा आपण अशा पद्धतीने हे ब्रेड रव्याचा नाश्ता बनवून देऊ शकतो। तर तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती
नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील. आणि व्हिडिओ पण बघितल्याबद्दल धन्यवाद.